जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण घर बसल्या मोबाईलवरून तुमचं सिबिल स्कोअर किती आहे, तुम्ही लोन घेण्यास पात्र आहात किंवा नाही, हे अगदी 2 मिनिटात पाहणार आहात. तेही सोप्या पद्धतीने, तेही फ्रीमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार नाही, पॅन कार्ड लागणार नाही आहे. तर तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. आणि त्याचसोबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावावरती आत्तापर्यंत कुठले कुठले लोन चालू होते, कोणते लोन ॲक्टिव्ह आहेत, चालू आहेत, हे संपूर्ण माहिती, कुठले हप्ते बाउन्स झालेले आहेत, हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेही अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने. त्यासाठी तुम्हाला चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम pnb.bank.in जे पंजाब नॅशनल बँकेची ऑफिशियल गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर खाली बघू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये काही तुम्हाला ऑप्शन दिसत असतील इकडं. तर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसेस, जे की ऑप्शन तुमच्यासमोर दिसत आहे ऑनलाईन सर्व्हिसेस. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. की क्लिक केल्यानंतर इथं समोरच तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहेत, बघू शकता. आता हे जे ऑप्शन आहेत याच्यामध्ये तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि इथंच तुम्हाला एक दिसत आहे ऑप्शन फ्री क्रेडिट रिपोर्ट. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होणार आहे, जे की या पेजवरती तुम्हाला क्लिक हेअर फॉर फ्री क्रेडिट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर या पेजवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता. आता इथं तुम्हाला काही माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे स्वतःचं, त्यानंतर सरनेम टाकायचं आहे, ईमेल आय डी टाकायची आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचं जे लोन इन्स्टॉलमेंटला लिंक वगैरे असतो मोबाईल नंबर तो टाकून घ्यायचा आहे. आणि तिथं गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी भरून घ्यायचा आहे. मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल. आणि त्यानंतर खाली इथे एक ऑप्शन दिसत आहे, एक कन्सेंट आहे, याच्यावरती क्लिक करून कंटिन्यू टू स्टेप 2 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सगळी प्रोसेस झाल्यानंतर. तर इथं क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, काही ठिकाणी 680+ सिबिल स्कोअर असणं गरजेचं आहे लोन मिळवायचं असेल. तर काही ठिकाणी 730+ स्कोअर हवं असतं. तर या स्थितीमध्ये तुमचं नक्कीच सिबिल स्कोअर किती आहे, रेकॉर्ड चांगला आहे किंवा नाही, हे तुम्हाला सगळं या एका क्लिकवरती कळणार आहे. तर मित्रांनो मी माझी संपूर्ण डिटेल्स भरलेली आहे. त्यानंतर डिटेल्स भरल्यानंतर इथं मी येऊन कंटिन्यू टू स्टेप 2 या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये संपूर्ण डिटेल्स या नावावरती जे लोन काढलेले आहेत, कुठले लोन चालू आहेत, कुठले बंद झालेले आहेत, किती हप्ते बाउन्स झालेले आहेत आणि आपलं सिबिल स्कोअर किती आहे हे कळणार आहे. तर इथं बघू शकता आता तुमचं क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर असतं. तर हे स्कोअर किती आहे तर इथं बघू शकता 747 आहे माझं, म्हणजे चांगलं आहे. मी कुठल्याही बँकेत किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये गेलं तर मला लोन लगेच मिळणार आहे, कारण 730च्या वरतीच आहे माझं, त्याच्यामुळं इश्यू येणार नाही आहे. आणि त्यासोबतच तुमचं रेकॉर्ड कसं आहे बघू शकता. जर इथं खराब असेल सिबिल स्कोअर तर इथं तुम्हाला लोन मिळण्यास अडचणी येणार आहेत 100%. आणि त्यानंतर तुम्हाला माझ्या स्वतःच्या नावावरती याच स्टेपमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स कळणार आहे, किती लोन काढलेलं आहे मी, कुठले कुठले लोन काढलेले आहेत. बघू शकता एक ट्रॅक्टरचं लोन दाखवत आहे आणि दुसरं 2 व्हीलरचं लोन दाखवत आहे. तर माझ्या नावावरती हे 2 लोन काढलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 व्हीलरचं लोन क्लोज झालेलं आहे, कुठलाही हप्ता बाउन्स न होता. आणि दुसरं ट्रॅक्टरचं लोन चालू आहे, ते सुद्धा कुठलेही बाउन्स न होता हप्ता. त्याच्यामुळं माझं स्कोअर चांगला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचेसुद्धा चेक करू शकता. सगळं ग्रीन आहे बघू शकता पेमेंट हिस्ट्रीचं, त्याच्यामुळं कुठलंही प्रॉब्लेम नाही आहे मला हप्ता लोन काढण्यासाठी. नवीन सगळे हप्ते व्यवस्थित चालू आहेत, सगळं ग्रीन आहे. तुम्ही बघू शकता जिथं रेड मार्किंग होतं तिथं हप्ता बाउन्स झालेला असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला घरबसल्या 2 मिनिटात तुमचं सिबिल स्कोअर चेक करता येणार आहे मोबाईलवरून. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.